आम्ही ना जेवण वगैरे झाल्याच्या नंतर नेहमी फिरायला जातो आणि आज आमच्याकडे तर खूप टाइम होता. नमस्ते श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही बाहेर गेल्याच्या नंतर बघतो तर काय, आज होती करवा चौथ. तुम्हाला माहीतच असेल, करवा चौथ हा सण हिंदू सण आहे जो विशेष उत्तर भारतीय साजरा करतात. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत निर्जळ उपवास करतात. अरे बाबा, कसेही लोक दिवसभर उपाशी राहत असेल ना, आणि पाणी सुद्धा पियत नाही. संध्याकाळी चंद्र दिसल्यावर महिला चाळणीतून चंद्राचे आणि नंतर पतीचे दर्शन घेतात. त्यानंतर पतीच्या हाताने पाणी पिऊन त्या उपवासाला सोडतात. ती लोक एवढे छान छान सजून आलेले ना, वाव. एकेकांच्या साड्या तर बघण्यासारख्या होत्या. असं वाटतं त्यांनाच बघत राहू. एवढ्या छान छान साड्या वगैरे मेकअप करून आलेल्या त्या बायका. माझा गणवेन हा एकटाच खेळत होता. मी कसं खेळणार त्याच्यासोबत, कारण माझ्या हाताला लागलंय. मी बोलले आता तूच कसं तरी खेळ बाबा. तो बोलला ठीक आहे. मला विचारत होता की तू हा उपवास का नाही केला. मी बोलली मी तुझ्यासाठी वटपौर्णिमा केलं ना. आपल्यामध्ये तो उपवास करतात आणि ह्यांच्यामध्ये हा उपवास करतात, आणि दोन्ही पण उपवास खूप छान वाटतात बघायला. हा आता बोलतोय तर मी काय केलं माहितीये तुम्हाला, मोबाईलमध्ये मी चंद्राला बघितलं, नंतर गणूला पण बघितलं. मी बोलली झाला आता आपला करवा चौथ पण झाला. आम्ही तिथून निघालो आणि ते वॉक करायला पण आलो, आणि ते एवढी पब्लिक होती ना. आज नंतर गणू बोलला की मला थोडी एक्सरसाइज करायची. मी बोलली ठीक आहे. पण बोलली तू रोज येणार असेल ना तरच कर, ना ते 1-2 दिवस येऊन तू तुझे हात वगैरे दुखवून घेशील. तो बोलला नाही मी आता रोज येणार. मी बोलली बघू, उद्या हा सकाळी पण येणार आहे. मला बघायचंच आहे हा उठतो आणि कसा येतो. हा एवढा हुशार आहे ना. मला काय बोलतो माहितीये तुम्हाला, की मी तुला घेऊन येणार. मी बोलली एवढ्या सकाळी बाबा मी नाही उठणार, तुला करायचं तर तू जाऊ नये. तो बोलतो नाही तू आली तरच मी जाणार, म्हणजे बघायला. माहितीये की मी उठणार नाही आणि तो पण काय येणार नाही. त्याच्यावर आली तरी ह्याला काय, तो येऊन झोपून जाईल, पण मला बाकीची कामं आवरायला लागणार. आणि एक तर म्हणजे झोप नाही झाली म्हणजे माझं डोकं पण दुखणार. मी त्याला बोलली मी नाही येणार, तूच जा. तो बोलतो नाही मी तुला घेऊनच येणार. तर उद्या बघूया मी जाते की नाही. मला बोलत होता जर तू उद्या उठली ना तुला मी आईस्क्रीम देणार. मी बोलली ठीक आहे आता दे मला आईस्क्रीम, मी उठायचा प्रयत्न करीन. आणि मी त्याला खाताना बघताना मी माझी बॅगेत ठेवलेली, कारण इथे आमच्या आजूबाजूला खूप लोक ओळखीचे, कोण भेटला नाही त्यांना द्यायला लागली तर. माझी मस्तपैकी घरात जाऊन खाणार होते. हा गणूला तर देणारच नाही. त्यांनी मला एक बाईट सुद्धा दिली नाही खायला. मला सवय, त्याला मी वेगळी घेऊन देते, मी वेगळी खाते, कारण मला ना अशी टेस्ट करायला आवडते की मी त्याची पण थोडी खाईन आणि त्याला पण मी माझी देईन. आणि हा तर स्वतःची न देता माझी खायला आलेला. चला भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.